पाकिस्तानचा बुरखा आता जगभरामध्ये फाटणार आहे। पाकिस्तानचा कांगावा जगासमोर उघड करण्यासाठी भारताचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ सज्ज झाले। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगभरातील अनेक देशात जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आज मार्गदर्शन करणार आहेत। आज ते संजय झा, कनिमोळी आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर 23 मेला इतर 4 शिष्टमंडळांना मार्गदर्शन करणार आहेत। दुपारी 3 वाजता संसद भवन परिसरामध्ये ही माहिती दिली जाईल। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती देणार आहेत। सोमेश, एकंदरीतच संपूर्ण जगासमोर भारताची कारवाई आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे कारनामे मांडणं ही एक मोठी जबाबदारी आहे आणि या पार्श्वभूमीवर हे मार्गदर्शन सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल। सोमेश, पूर्वी सर्वपक्षीय खासदारांचं जे प्रतिनिधी मंडळ वेगवेगळ्या देशांमध्ये जाणार आहे आणि ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवादाला आश्रय देतो याविषयीची माहिती देणार आहे। तर अशा स्वरूपाची माहिती देत असताना, याबद्दल इंटरॅक्शन करत असताना, चर्चा करताना वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या लोकांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना, तिथल्या ज्या समाजमान्य गणमान्य व्यक्तींना भेटत असताना कशा स्वरूपाची मांडणी करायची आहे, कोणकोणते मुद्दे आपल्या संपूर्ण या भाषणामध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये असले पाहिजेत, याविषयीचं ट्रेनिंग, याविषयीचं प्रशिक्षण परराष्ट्र सचिव देणार आहेत। विशेषतः हे परराष्ट्र खात्याकडून आयोजित केलं गेलेलं खासदारांसाठीचं एक असं वेगळं प्रशिक्षण असेल, एक वेगळं ट्रेनिंग असेल आणि निश्चितच या खासदारांसाठी सुद्धा हा आयुष्यभराच्या आठवणींचा संग्रह असेल की कशा प्रकारे त्यांनी भारताची बाजू मांडायची आहे, पाकिस्तान आणि भारताच्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे, याविषयीची चर्चा करत असताना इतर देशांच्या अनुषंगाने प्रश्न आले तर त्याबाबत कशा स्वरूपाची भूमिका मांडायची आहे, विशेषतः कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न हे परदेशामध्ये या सर्व खासदार मंडळींना विचारले जाऊ शकतात। विशेषतः या संपूर्ण जर आपण शिष्टमंडळांची रचना पाहिली तर काही शिष्टमंडळांमध्ये त्यांनी माजी राजदूत देखील यांचाही समावेश केलेला आहे। काही ठिकाणी माजी परराष्ट्र खात्यात काम केलेले शशी थरूरांसारखे खासदार आहेत। ज्या ठिकाणी असं कोणीच नाही आहे तिथे त्यांनी सय्यद अकबरुद्दीन यांच्यासारख्या युनायटेड नेशन्समध्ये काम केलेल्या एका माजी सेवानिवृत्त ब्युरोक्रॅट्सचा समावेश केलेला आहे। तर अशा पद्धतीने एक या शिष्टमंडळात बॅलन्स करण्यात आलेला आहे की भारताची भूमिका अतिशय संतुलित पद्धतीने आणि त्याचवेळी पाकिस्तानच्या बाबतीत स्पष्टपणे सगळ्या जगासमोर जावी आणि दहशतवादाविषयी झिरो टॉलरन्सची जी भूमिका आहे ती भूमिका देखील प्रखरपणे सगळ्या जगासमोर मांडण्यात यावी, यासाठी 2 दिवस सर्व खासदारांना प्रशिक्षण दिलं जाणार। नक्कीच सोमेश, एकंदरीतच यामध्ये अनेक अनुभवी लोकांचा सुद्धा समावेश आहे आणि त्याचबरोबर अतिशय साक्षी पुराव्यांच्या मदतीने हे मुद्दे सर्व जगासमोर मांडण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे। तुम्ही सोबतच राहा, आणखीन एका बातमी संदर्भामध्ये अपडेट घेणार आहोत सोमेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।